हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण कोथिंबीरमध्ये बेसन पीठ घालून छान अशी एकदम सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की एकदम करायला सोपी आहे. त्यासाठी छान कोथिंबीर धुवून निवडून चिरून घेतली आहे. त्यामध्ये आपण खायचा सोडा टाकला आहे 2 चिमट. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि हिंग टाकणार आहोत. कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर करतो आहे, म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण हिंग टाकत आहोत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि करायला एकदम सोपी आणि एक नंबरच चवीला होते बघा. अशा प्रकारे एकदा करून बघा. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मीठ घालून बारीक केलेली पेस्ट घातली आहे त्यामध्ये. आपण खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच लागते बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा घेतला आहे, मोठा चमचा. आणि त्यानंतर आपण बेसन पीठ 1 वाटी टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण तांदळाच्या पिठाने खूप छान अशी होते आणि क्रिस्पी होते. त्यानंतर आपण सर्व साहित्य आहे ते एकत्र करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून त्याचा छान असा गोळा बनवून घेणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे आणि किती सुंदर होते. अशा प्रकारे आपण थोडं थोडं मीठ घालून पाणी घालून मिक्स करतो आहे. त्यानंतर हळद घालायची माझी विसरली होती, ती हळद घालून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. खूप सुंदर होते आणि चवीला एक नंबरच लागते बघा. अगदी झटकीपट, अगदी तुम्हाला अचानक पाहुणे आले तर तुम्ही अशा प्रकारे पटकन बनवू शकता, जी की तुम्हाला ना वळकोटी बनवायची गरज नाही, जास्त वेळ शिजवायची गरज. एकाच भांड्यामध्ये तुम्ही 2-3 वस्तू शिजवू शकता. अशा प्रकारे एकदम साधी सोपी छान असं आपण ते पीठ आहे ते एकसारखं मळवून घेणार आहोत, म्हणजे चवीला एक नंबरच होईल. त्यानंतर आपण कुकरच्या भांड्याला तेल लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे जे पीठ आपण मळून घेतलं आहे ते त्यामध्ये थापून घेणार आहोत. म्हणजे आपण ही वडी आहे ही कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणजे एका वेळी तुम्ही कुकरमध्ये 2-3 वस्तू शिजवू शकता. तुमचा वेळ पण वाचू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला पण एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे आपण थापून घेतो आहे, एकसारखं थापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तीळ असतील तर तुम्ही खाली आणि वर तीळ घालू शकता. माझे तीळ घालायचे जरा विसरले आहेत. त्यानंतर बघा अशा प्रकारे छान थापून घ्यायचं आहे. खूप सुंदर होते आणि चव तर एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा. असे हाताने छान अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे आपली वडी आहे ती खूप सुंदर होते आणि चवीला पण एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे हाताने तुम्ही, नाहीतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने तुम्ही एकसारखं करून घेऊ शकता. हे बघा, नंतर मी कुकरमध्ये शिजवून घेतली. बघा आपला जो चाकू आहे स्वच्छ निघाला, छान अशी शिजली आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्या कडा अगोदर सोडून घेणार आहोत, म्हणजे सहज आपली जी वडी आहे ती बाहेर निघेल. फक्त आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि थंड झाल्यानंतर ती वडी आपण काढून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही एका वेळी वरण भात आणि वडी करू शकता. अशी एकदम सोपी आणि कमी वेळात होणारी वडी आहे बघा, कोथिंबीर वडी. आपण तुमच्या आवडीचे काप बनवू शकता, जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे. मी चौकोनी करणार आहे. करायला एकदम सोपी आणि एक नंबरच चवीला लागते बघा. अशा प्रकारे बाजारामध्ये आत्ता सध्या भरपूर कोथिंबीर येत आहे, मग तुम्ही मुलांसाठी छान अशी करू शकता, जे की मुलांना मधल्या वेळेत तुम्ही खायला देऊ शकता किंवा शाळेच्या डब्यामध्ये टिफिनसाठी पण देऊ शकता. कारण वडी म्हटलं की मुलांना खूपच आवडते बघा. हे बघा अशा प्रकारे आपण त्याचे वड्या हे बघा काढू शकता. बघा किती छान अशी त्याला स्पॉन्जी आली आहे. त्यानंतर मी थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय नाही करणार. छान ही सगळ्या बाजूने आपण एकसारख्या भाजून घेणार आहोत, म्हणजे आपली वडी आहे ती खूपच छान कुरकुरीत होणार आहे आणि जास्त वेळ पण लागणार नाही.
कमी तेलामध्ये कमी तेलाचा वापर करून आपण छान अशा शॅलो फ्राय करून घेणार आहोत बघा कोथिंबीर वडी. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण आलटी-पलटी करून सगळ्या बाजू छान शेकून घेणार आहोत. चव तर एक नंबरच लागते. आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आहे. हिरवी मिरची तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे लाल मिरचीची पावडर पण वापरू शकता. पण हिरव्या मिरचीने खूप छान चव येते. त्यामध्ये आपण जिरे पण घातले आहेत, लसूण पण वापरला आहे त्या पेस्टमध्ये. त्यामुळे ती वडी आहे ती अप्रतिम अशी कोथिंबिरीची वडी तयार होते बघा. कलर तर बघू शकता आपण किती सुंदर आला आहे वडीला आणि खायला पण एक नंबरच. तुम्ही जेव्हा चहाच्या टायमिंगला खाऊ शकता छोटी मोठी भूक लागल्यानंतर. आणि अशी वडी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला हवी आहे तेव्हा तुम्ही ते अशा प्रकारे भाजून खाऊ शकता. खूप सुंदर होते आणि चव तर एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे आपण छान आलटी-पलटी करून सगळ्या बाजू छान शेकून घेत आहोत. कलर पण बघू शकता आपण किती सुंदर आला आहे हिरवागार कोथिंबिरीचा. चला तर मग पटकन ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायचं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोथिंबिरीची वडी बघू शकता किती सुंदर दिसते आहे. कलर तर एक नंबरच आला आहे त्याला आणि खायला पण खूप सुंदर लागते. तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. एवढी अप्रतिम वडी म्हणलं की कोथिंबीर वडी असू नाही तर आळूची वडी असो, मुलांना खूपच आवडते. अशा प्रकारे तुम्ही करून मुलांसाठी ठेवू शकता. बघा किती अप्रतिम असा कलर आला आहे आपल्या कोथिंबीर वडीला. प्लेटमध्ये मी सर्व करते बघा किती सुंदर दिसते आहे. अगदी अशीच जरी खाल्ली तरी चवीला छान लागणार आहे. अशी आपली कोथिंबिरीची वडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. छानशी कमेंट करायची आहे. हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक करायची आहे आणि हाईप पण करायचं आहे. त्याने आमच्या चॅनलचं ग्रोथ होतं आणि मोटिवेशन मिळतं. तुमचे जे कमेंट्स आहेत खूप छान छान कमेंट्स करता तुम्ही. बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली कोथिंबीरची वडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.